Hello, my dear student. Today we are going to discussing about the second video lecture on the topic living world. लिव्हिंग वर्ल्ड वर आज आपण दुसरा लेक्चर व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेला आहे. तर आज आपल्याला चर्चा करायची आहे त्या चॅप्टरच्या पुढील भागाकडे. चला तर मग पुढील भागांची आपण चर्चा करू. तर in today's video lecture we have start from the conservation of the biodiversity. बायोडायव्हर्सिटीचं आपल्याला कन्झर्वेशन काय आहे ते बघायचं आहे. आय थिंक इन द लास्ट व्हिडिओ सेक्शन यू शुड बेटर अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड बायोडायव्हर्सिटी. बायो आणि डायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता. आपल्याकडे अनेक प्रकारचे ॲनिमल्स, अनेक प्रकारचे प्लांट्स आहेत, त्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर सुद्धा आहे. आणि ह्याच कारणामुळे आपल्या जी बायोडायव्हर्सिटी आहे ती क्रिएट झालेली आहे. आता इट इज अ व्हेरी नेसेसरी टू कन्झर्व इटसेल्फ. त्या बायोडायव्हर्सिटीला, जैवविविधतेला आपल्याला कन्झर्व करायचं म्हणजे त्याचं जतन करायचं होय. चला तर मग जतन करण्याच्या पद्धती काय आहेत, कशा पद्धतीने जतन करण्याचे मार्ग आपल्याला दाखवलेत आणि जतन करणे म्हणजे नेमकं काय या संदर्भात चर्चा करू. लेट्स मूव्ह. बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ द लाईफ फॉर्म्स इन एन इकोसिस्टम. एखाद्या परिसंस्थेमध्ये, परिसंस्था याने आपल्या आजूबाजूच्या परिसराला, आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरला, एन्व्हायरमेंटला जिथं डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स राहतात त्याला आपण इकोसिस्टम असे म्हणू, मराठीमध्ये परिसंस्था. या परिसंस्थेमध्ये लाईफ फॉर्म्स आहेत, वेगवेगळे जीवन फॉर्म्स आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन, डिग्री ऑफ द व्हेरिएशन बघायला मिळते. वेगवेगळ्या लेवलवर आपल्याला त्याची व्हेरिएशन्स म्हणजे विविधता बघायला मिळते. ते बायोडायव्हर्सिटी मध्ये असतं. काय लिहिलं? बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत, लेवलचे व्हेरिएशन्स आहेत, कुणाचे व्हेरिएशन्स आहेत, लाईफ फॉर्मचे म्हणजे जीवनाचे इन अन इकोसिस्टम, इकोसिस्टम मध्ये. बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. माय डिअर स्टुडंट, बेटा आपल्या सगळ्यांना जैवविविधता गरजेची का आहे? बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. आपली जी परिस्थितिकीय स्थिरता आहे, परिस्थितिकीय स्थिरता, ती स्थिरता कायम ठेवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आपल्याला बायोडायव्हर्सिटीची गरज आहे. द एक्सटेंट ऑफ द कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ द बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲज द मेजर ऑफ द हेल्थ ऑफ अन इकोसिस्टम. आता मुलांनो आणि मुलींनो, आपल्या इकोसिस्टमला जर आपण हेल्दी बनवायचं आहे, हेल्दी बनवायचं म्हणजे काय? मजबूत बनवायचं, स्ट्रॉंग बनवायचं, बळकट बनवायचं होय. तर आमची जी इकोसिस्टम आहे, तिची जी हेल्थ आहे, ती हेल्थ आम्हाला मेजर करायची आहे. तर ती कशी मेजर करायची? कशी? इकोसिस्टम परिसंस्थाची जी हेल्थ आहे, मजबूत परिसंस्था आहे, ही मेजर कसं करायचं, मोजायचं कसं? तर कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ द बायोडायव्हर्सिटी म्हणजे कॉम्प्लेक्सिटी मध्ये जटिलता, आणि बेटा दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी डेन्सिटी म्हणजे घनता. डेन्सिटी आणि कॉम्प्लेक्सिटी ही किती आहे, आणि इफ मोर डेन्सिटी अँड मोर कॉम्प्लेक्सिटी असेल तर विद्यार्थ्यांनो इकोसिस्टम आपली हेल्दी आहे म्हणायचं. इफ डेन्सिटी अँड द कॉम्प्लेक्सिटी इज अ लो, then the health of the ecosystem is not good. आलं लक्षामध्ये? म्हणून इकोसिस्टमची हेल्थ मेंटेन करायची असेल तर बायोडायव्हर्सिटी मध्ये काय असलं पाहिजे माय डिअर स्टुडंट? तर ती असली पाहिजे कॉम्प्लेक्सिटी आणि डेन्सिटी ही मोर असली पाहिजे. कॉम्प्लेक्सिटी आणि जटिलता म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तिथं राहिले पाहिजे जास्तीत जास्त. आणि डेन्सिटी म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्लांट असतील, ॲनिमल असतील ते राहणे, म्हणजे डेन्सिटीला घनता म्हणतो. घनता हा शब्द आपण शहरांच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरतो, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरतो, प्लांट ॲनिमलच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरतो. पुढे पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट अँड
अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द रिसोर्सेस. ओव्हर एक्सप्लॉयटेशनचा अर्थ मराठीमध्ये अतिवापर. कशाचा अतिवापर? रिसोर्सेस हॅज रिझल्टेड इन द लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी ॲट अन अलार्मिंग रेट. आता बायोडायव्हर्सिटी ही कमी का होत चाललेली आहे? बायोडायव्हर्सिटीचा लॉस का व्हायला लागलेला आहे? तर फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक यू शुड बेटर अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड बायोडायव्हर्सिटी. देन वी आर जस्ट ट्राइंग टू फोकस ऑन दी कॉजेस. त्या कारणांवर आपल्याला आता लक्ष केंद्रित करायचं आहे की ज्या कारणांमुळे जैवविविधता ही कमी होत चाललेली आहे. तर त्याची दोन कारणं इथे दिलेली आहेत. एक म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट आणि दुसरं ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द रिसोर्स. रिसोर्स याने आपले जे स्त्रोत आहेत, नैसर्गिक साधन स्त्रोत आहेत, त्यांचा ओव्हर एक्सप्लॉयटेशन, अतिवापर या गोष्टीमुळे लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी होताना आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. चला मग आता आपल्याला कॉन्झर्वेशन करायचं आहे. कॉन्झर्वेशन करणे म्हणजे मी अगोदर बोललोय संवर्धन करणे किंवा जतन करणे होय. कुणाचं जतन करायचंय? तर वी आर जस्ट ट्राय टू कन्झर्व दी बायोडायव्हर्सिटी. त्या जैवविविधतेचं कन्झर्वेशन करायचं. कन्झर्वेशन मध्ये मग नेमकं तुम्ही काय करणार? So conservation involve the loss in the natural habitat of the organism. ऑर्गॅनिझमचा जो नॅचरल हॅबिटॅट मध्ये, उदाहरणामध्ये आपल्याला माहिती आहे की फॉरेस्ट मध्ये व्हेरियस टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट आणि ते त्यांची नॅचरल हॅबिटॅट आहे. म्हणजे नैसर्गिक हॅबिटॅट याने राहण्याचं ठिकाण होय. नॅचरली व्हेरियस टाइप ऑफ द एनिमल, व्हेरियस टाइप ऑफ द प्लांट्स आर ऑकर्ड इन दी जंगल और ऑकर्ड इन दी फॉरेस्ट. त्या फॉरेस्ट मध्ये आहे. तर ते काय व्हायला लागले? लॉस व्हायला लागलाय तिथून. कारण जंगल तोड होत असल्यामुळे जंगलातले जे प्राणी आहेत ते जंगलातले प्राणी काय व्हायला लागलेत की बाहेर सरकायला लागलेत, बाहेर यायला लागलेत किंवा छोट्या जागेमध्ये मग ऍडजस्ट करायला लागले. दिस इज नोन एज अ इन सिटू कॉन्झर्वेशन. मग याला काय म्हणायचं? इन सिटू कॉन्झर्वेशन. बेटा इन सिटूचा अर्थ काय होतो की एखादा ऑर्गॅनिझम ज्या एरियात राहतो त्याच एरियामध्ये जर आपण त्याचं कॉन्झर्वेशन करत असाल. डू यू अंडरस्टँड एक्झॅक्ट व्हॉट आय वांटेड टू से? आय एम जस्ट वांटेड टू से यू ऑल की दी ऑर्गॅनिझम ऑर द एनिमल त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये राहतो, तिथेच त्याला जर आपण प्रोटेक्ट केलं आणि त्याचं संवर्धन केलं तर डेफिनेटली पर्टिक्युलर टाइप ऑफ द प्रोसेस इज इन सिटू. इन मीन्स काय? आतमध्ये. सिटू मीन्स त्याच्या राहण्याच्या ठिकाणामध्ये. पुढे फॉर मेनी पीपल इट इज अ सिंपल मोरल और इथिकल इश्यू. आता याबाबत आपणच विचार करू ना माय डिअर स्टुडंट. आपल्याला आहे का हो काळजी कधी? अजिबात नाही. अजिबात आपल्याला काळजी नाही. वी आर कम्प्लिटली बीन अवॉइड टू डिस्कस ऑन सच इश्यू. आता ह्या इश्यूवर सुद्धा आम्ही बोलत नाही. म्हणून फॉर मेनी पीपल, त्या मेनी पीपल मध्ये आपण सर्व येतो. इट इज अ सिंपल मोरल और इथिकल इश्यू. सिंपल मोरल किंवा इथिकल याचा अर्थ होतो नैतिक मूल्य किंवा एक नैतिक इश्यू आहे, फक्त नैतिक इश्यू. ओके बेटा. वी शेअर आवर प्लॅनेट. आता आम्ही पृथ्वीवर राहतो. मग आम्ही ती पृथ्वी काय करतो बेटा? वी शेअर. आम्ही ती शेअर करतो कुणाला? विथ द ह्यूज रेंज ऑफ द ऑर्गॅनिझम. आहेत ना का आम्ही एकटेच राहतो का? आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीवर ह्यूज रेंज मध्ये म्हणजे मोठ्या प्रचंड वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम राहतात. वी हॅव अ नो राईट टू हार्म देम. मग आम्हाला अधिकार नाही आम्ही त्यांना दुखापत पोहोचवावी. आम्ही बघतो आम्ही इथं राहतो, वेगवेगळ्या प्रकारचे एनिमल, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स ह्याच विश्वामध्ये, ह्याच पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मग आम्हाला काय अधिकार आहे त्यांना हार्म करायचे? वी हॅव अ नो राईट टू हार्म देम. त्यांना अजिबात आम्ही हार्म करू शकणार नाही किंवा त्यांना करण्याचा अधिकार आम्हाला नाही. नेक्स्ट बेटा, त्यानंतर लॉस ऑफ द वन व्हरायटी ऑफ द ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट द एंटायर इकोसिस्टम. आता आपल्याला माहिती आहे 12वी सायन्सच्या काही चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. समजा काय केलं की आम्ही म्हणलो एखादी व्हरायटी आमच्याकडे पृथ्वी तलावर लार्ज नंबर ऑफ द व्हरायटी ऑफ द प्लांट्स अँड एनिमल्स आर एक्झिस्टेड. इफ वन ऑफ द व्हरायटी ऑफ द प्लांट अँड एनिमल, एखादी व्हरायटी प्लांटची आणि एनिमलची लॉस झाली, नष्ट झाली, तर तिथं काय लिहिलंय की कॅन अफेक्ट एंटायर इकोसिस्टम. संपूर्ण
परिसंस्थेवर, परिस्थितीवर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून लॉस ऑफ द वन व्हरायटी ऑफ द ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट द एंटायर इकोसिस्टीम, म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमला त्याचा परिणाम होतो. चला तर मग आता पुढे जाऊ. म्युझियमची चर्चा करायची आहे. म्युझियमला मराठीमध्ये आपण म्हणतो संग्रहालय. इथं दिसतं बेटा संग्रहालय म्हणजे काय की जिथं वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमलचे, प्लांटचे स्पेसिमन जे आहेत ते कलेक्टिव्हली प्रिझर्व करणे आणि त्याला मेंटेन करणे, याला विद्यार्थ्यांना आपण म्हणत असतो म्युझियम, ज्याला संग्रहालय म्हणतो. मग जसं ॲनिमल ठेवतात तिथं झू आहे, प्लांट ठेवतात तिथं बॉटॅनिकल गार्डन आहेत. अशा गोष्टी इथं आपल्याला याच्यामध्ये बघायला जायचं आहे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, चलो आगे बढ़ते. म्युझियम काय आहे ते म्युझियमची चर्चा करू. आता बघू, द प्लेस ही एक जागा आहे म्युझियम मध्ये. कलेक्शन ऑफ द प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन आर केप्ट. मी आत्ताच म्हणलो की ॲनिमल आणि प्लांट यांचे स्पेसिमन जतन करून ठेवण्याची जागा. तिथे लिहिलं बेटा ते स्पेसिमन काय करायचे, प्रिझर्व करायचे, कलेक्ट करायचे. प्रिझर्व करणे म्हणजे त्यांचं जतन करणे होय, आणि कलेक्ट म्हणजे जमा करणे होय. तर ती जागा म्हणजे मुलांनो आणि मुलींनो म्युझियम होय, संग्रहालय होय. प्राणी संग्रहालय आम्हाला माहिती आहे, वस्तू संग्रहालय माहिती आहे, म्हणजे अशा काही अति महत्वाच्या गोष्टी जिथं कलेक्ट करून सर्वांसाठी ठेवल्या जातात त्यांना आम्ही संग्रहालय, म्युझियम असे म्हणतो. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन मे बी प्रिझर्विंग इन फॉर्मॅलिन. एमसीक्यू साठी लक्षात घ्या की प्लांट आणि ॲनिमल हे जे तिथं प्रिझर्व करून ठेवले जातात, जतन करून, तर फॉर्मॅलिन नावाच्या एका केमिकल सबस्टन्स मध्ये, ते केमिकल द्रव्य पदार्थामध्ये ठेवले जातात. आणि ते फॉर्मॅलिन ऍक्च्युअली केमिकली काय आहे, 10% to 40% फॉर्माल्डिहाइड आहे. फॉर्माल्डिहाइड असं लक्षात ठेवा. इन ट्रान्सपॅरेंट जार, आणि अशा जार मध्ये ठेवतात जी पारदर्शक भरणी आहे, मराठीमध्ये काचेची भरणी म्हणतो. अशा भरणीमध्ये, अशा काचामध्ये त्यांना काय केलं जातं, ठेवलं जातं बेटा. ह्या गोष्टीकडे लक्षात द्या. 10% to 40% फॉर्माल्डिहाइड, फॉर्मॅलिन हेच आहे. त्यानंतर बेटा जार्स आर लेबल्ड. ज्या भरणीमध्ये तुम्ही तो स्पेसिमन ठेवलाय, प्लांट असेल, ॲनिमल असेल, त्याला लेबल करा, त्याला नाव द्या की ते काय आहे. प्लांट असेल तर प्लांट, ॲनिमल असेल तर ॲनिमल, आणि त्या संदर्भातली माहिती. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड. आता आपल्याला विचार केला जातो, लार्जर ॲनिमल लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड. त्यांना स्टफ केलं जातं. स्टफ करणे म्हणजे नेमकं काय करणे होय की विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी आत त्यांच्या बॉडीमध्ये भरणं आणि असं फील होणं की जसं काही तो ओरिजिनल ऑर्गॅनिझमच आहे. अशा पद्धतीने करणे म्हणजे स्टफ करणे होय, आणि त्याला प्रिझर्व केलं जातं. धिस सायन्स इज नोन ॲज अ टॅक्सिडर्मी. ते जे वर लिहिले ना बेटा की लार्जर ॲनिमल असतील, बर्ड्स असतील किंवा दुसरे आपले मॅमल्स असतील, यांना स्टफ करणे आणि प्रिझर्व करणे हे सायन्सच्या एका शाखेचं काम आहे. आय होप यू शुड अंडरस्टँड दॅट इट इज दी वर्क ऑफ द सायन्स, आणि त्याला बेटा टॅक्सिडर्मी असे म्हणत असतात. एमसीक्यू साठी असेल, स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी असेल, तर आपल्याला प्रिपरेशन साठी ते फार गरजेचं आहे, लक्षात ठेवणं. ठीक आहे बेटा. नेक्स्ट पुढे चाललो. स्पेसिमन इन द ड्राईड फॉर्म आर आल्सो केप्ट इन म्युझियम. ड्राईड म्हणजे कोरडे असलेले, पूर्णपणे ड्राय झालेले स्पेसिमन सुद्धा कशामध्ये ठेवले जातात बेटा, या आपल्या म्युझियम मध्ये ठेवले जातात. वी फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ. आता आम्हाला दिसून येतं, काय दिसतं आम्हाला, सिस्टमॅटिक कलेक्शन केले. कशाचं, शेलचं केलेलं आहे. शेल यानी आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. स्केलेटन ऑफ द ॲनिमल, ॲनिमलचे सापळे आहेत. तसेच इन्सेक्ट आहेत, इन्सेक्ट बॉक्सेस आहेत इन द म्युझियम. म्हणजे म्युझियम मध्ये, त्या संग्रहालयामध्ये बेटा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच बघायला मिळणार आहेत, आम्हाला ते दिसून येतात. दस द बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आता बायोलॉजिकल म्युझियम असतो, आता आपण शिक्षण घेतोय ना, मग आम्हाला वस्तू संग्रहालयाचं काही अजिबात घेणं देणं नाही. आम्हाला प्राणी आणि वनस्पती जिथं जतन करून ठेवले जातात ती गोष्ट महत्वाची. बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ज्या शैक्षणिक संस्था असतात बेटा, आर रेफरन्स हब ऑफ द बायोडायव्हर्सिटी स्टडीज. आणि बायोडायव्हर्सिटीची जर तुम्हाला स्टडी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला रेफरन्स हब लागतो, संदर्भ लागतो.
आणि तो संदर्भ तुम्हाला एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये मिळतो, जिथं सगळं बायोलॉजीचंच मटेरियल असतं. ठीक आहे बेटा, चला पुढे जायचं आता. झूलॉजिकल पार्क. हे झूलॉजिकल पार्क कुठे आहेत याची चर्चा. झूलॉजिकल पार्क जिथं फक्त आणि फक्त प्राणी असतात. ठीक आहे ना, त्याला प्राणी संग्रहालय असं आपण म्हणू शकतो, अभयारण्य असं म्हणू शकतो. झूलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज अ झू, त्याला फक्त झू नाव दिलेलं आहे, जिथं फक्त प्राण्यांचा संदर्भ येतो. इट इज द प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर द कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाच्या इंटरेस्टची ती जागा आहे. सर्वसामान्य माणसाच्या इंटरेस्टची ती जागा आहे. इन अ झू वाईल्ड ॲनिमल आर केप्ट इन द कॅप्टिव्हिटी. वाईल्ड ॲनिमल जे आहेत त्या वाईल्ड ॲनिमलला, जसे आता वाघ असतील, सिंह असतील, असे या सगळ्यांना काय केलं जातं बेटा, कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवलं जातं, म्हणजे बंदिस्त स्वरूपामध्ये ठेवलं जातं. त्यांना एक प्रचंड मोठा एरिया दिला जातो पार्कला, आणि ती पार्क कम्प्लिटली फेन्स केलं जातं, त्याला बांधून टाकलं जातं बेटा. बांधून म्हणजे त्याला बॉर्डर तयार केली जाते. खूप मोठे प्रचंड एरिया असतात. हा शेकडो हजारो एकरचे एरिया असतात बेटा. अभयारण्य त्याला कम्प्लिटली बाइंड करून टाकलेला आहे की तिथला कुठला प्राणी हा जवळ असलेल्या कुठल्या एखाद्या वस्तीमध्ये वगैरे गेला नाही पाहिजे, ह्याची काळजी घेतली जाते. वाईल्ड ॲनिमल, जंगली ॲनिमल म्हणू आपण त्याला, आर केप्ट इन दी कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटीचा अर्थ मराठीमध्ये होतो बंदिस्त स्वरूपामध्ये ठेवले जातात. ठीक आहे, झू मध्ये. त्यानंतर बेटा नेक्स्ट, दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन प्रोव्हाइड. आता आपल्याला काय करायचं, त्यांना आतमध्ये ठेवले. दे आर प्रोटेक्टेड and care, okay, is taken to be provide conditions similar to their natural habitat. वाघाला आणलं आम्ही, सिंहाला आणलं आम्ही. various type of the animals are collected there, जंगलातले, फॉरेस्ट मधले. मग त्यांना त्यांची नॅचरल हॅबिटेट कोणती होती, नैसर्गिक राहण्याचं ठिकाण, वस्ती म्हणजे त्यांचं जंगल. पण तुम्ही आता जंगलात हा झू तयार केलाय का, नाही, जंगलाच्या बाहेर. मग जंगलात नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी त्यांना मिळत होत्या त्या गोष्टी तुम्हाला कृत्रिमरित्या इथं द्यायच्या आहेत. ऑल द कंडिशन यू शुड प्रोव्हाइड दीज ॲनिमल विच आर प्रेझेंट इन द कॅप्टिवेट मॅनर शुड बी प्रोव्हाइड दिस कंडिशन ॲज लाईक अ नॅचरल हॅबिटेट. त्यांच्या नैसर्गिक वस्तीमध्ये, नैसर्गिक राहण्याच्या ठिकाणात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती तुम्ही कृत्रिम ठिकाणी त्या ॲनिमलला निर्माण करून देणे. आलं लक्षामध्ये, नॅचरल हॅबिटेट. आणि याला म्हणतात एक्स सीटू. एक इन सीटू गेला थोड्या वेळापूर्वी. इन सीटू म्हणजे त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्येच त्यांना प्रोटेक्शन देणे. आता एक्स सीटू म्हणजे त्यांचं नॅचरल हॅबिटेट सोडून कृत्रिम हॅबिटेट मध्ये त्यांना प्रोटेक्शन देणे, त्यांची केअर करणे होय. नेक्स्ट, इन अ झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी द फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ द ॲनिमल. आता त्या झू मध्ये नॅचरलिस्ट, निसर्ग विज्ञानाचा अभ्यास असणारे, निसर्ग शास्त्राचा अभ्यास असणारी जी काही व्यक्ती असतात ते काय करतात, स्टडी करतात. कशाची स्टडी करतात चव्हाण सर, ते फूड हॅबिट काय आहे. एखादा प्राणी आहे, एखादा प्राणी, व्हॉट काइंड ऑफ द सबस्टन्स और व्हॉट काइंड ऑफ द फूड मटेरियल इट दॅट ॲनिमल रिक्वायर, त्याला काय पाहिजे खायला, त्याचा अभ्यास करतो नॅचरलिस्ट. नंबर 2, त्याचं बिहेवियर, त्या प्राण्याचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे. बिहेवियरला मराठीमध्ये आपण म्हणतो की, तर आता आपल्याला बघायचं आहे, आपण झूलॉजिकल पार्क संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे की तिथं काय असतं, कसं असतं. आता चर्चा करायची टूल्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी. हे बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला काही टूल्स पाहिजेत, काही साहित्य पाहिजे आहेत, आणि ती कोणते साहित्य आणि टूल्स आहेत त्याची चर्चा करू. पहिलं आहे फ्लोरा. इट इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन द पर्टिक्युलर एरिया ऑन द टाइम. आता ही काय आहे की प्लांटची लाईफ आहे, वनस्पतीची लाईफ, की जिथं एका पर्टिक्युलर एरियामध्ये ती आढळते एका विशिष्ट टाइम मध्ये, तर त्याला फ्लोरा असं म्हणायचं. काय म्हणणार, पर्टिक्युलर टाइम आहे, पर्टिक्युलर एरियामध्ये एका प्लांटची लाईफ आहे, प्लांटच्या जातीची, तर त्याला आपण फ्लोरा असं म्हणू. दुसरं, मोनोग्राफ काय असतं, डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप.
कुठल्याही बायोलॉजिकल ग्रुपला सिलेक्ट केलं तर त्याला डिस्क्राईब जिथं केलं जातं त्याला मोनोग्राफ असे म्हणतात. मोनोग्राफ इज दी टूल्स फॉर द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचा तो टूल्स आहे. त्याच्यानंतर बेटा पुढे गेलो की आम्हाला पाहिजे मॅन्युअल. मॅन्युअलला मराठीमध्ये म्हणू आपली एक माहिती पुस्तिका. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन की अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसीज फाउंड इन द पर्टिक्युलर एरिया. मॅन्युअलला मराठीत म्हणलो आपण की ती माहिती पुस्तिका आहे तर ती काय देते आपल्याला? काही नाही, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. की प्रोव्हाइड करते कुणाबद्दल? आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसीज. एखादी जात आहे, एखादी प्रजात आहे, तिला ओळखायचं, तिची ओळख करून देणारी पुस्तिका. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये आम्ही चाललो कुठेतरी XYZ ठिकाणी, तिथं वनस्पतीची किंवा प्राण्याची कोणती जात आढळते तर त्या जातीची माहिती आम्हाला मॅन्युअल मध्ये म्हणजे माहिती पुस्तिकेमध्ये मिळते. मॅन्युअल इज दी टूल्स फॉर दी बायोडायव्हर्सिटी. पुढे आता बायोडायव्हर्सिटी पार्क काय आहेत ते बघायचे आहेत. बायोडायव्हर्सिटी पार्क, इट इज an ecological assemblage of the species that from self-sustaining community on degraded or barren landscape. आता मुलांना आणि मुलींना लक्षात घ्या बेटा, याच्यामध्ये काय आहे? सिंपल आणि साधी गोष्ट आहे. एक इकॉलॉजिकल असेंब्लेज आहे, एकत्रीकरण आहे. स्पेसीजचं, डिफरंट स्पेसीजचं एकत्रीकरण, वेगवेगळे एक्स स्पेसी, वाय स्पेसी, झेड स्पेसीज एकत्र आहेत. दॅट फॉर्म्स फ्रॉम सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी. ती कम्युनिटी म्हणजे एक प्रकारचा त्या प्राण्यांची वनस्पतीचा समाज आहे जो सेल्फ सस्टेनिंग करतो, जो स्वतः जिवंत राहतो, म्हणजे त्यांना काही गरज नाही. डिग्रेडेड ऑन द बॅरन लँडस्केप. आणि बॅरन लँडस्केप याने काय म्हणू, ओसाड ज्या जमिनी आहेत ते तिथं राहतात, टिकतात. त्यानंतर एक्झाम्पल लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेगार महाबळेश्वर, हे त्याचे एक एक्झाम्पल्स आहे. ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. याला बॅरन लँडस्केप मध्ये तयार झालेलं हे एक प्रकारचं बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्विंग द नॅचरल हेरिटेज इन द अर्बन लँडस्केप. शहरी भागामध्ये चांगलं एक लँडस्केप आहे आणि ते नॅचरल हेरिटेज बनलेलं आहे, एक छान पद्धतीचा ठेवा बनलेला आहे आणि ते एक मॉडेल प्रतिकृती म्हणून सगळ्यांच्या समोर येत आहे. त्यानंतर सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन. आम्हाला काय करायचं आहे, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करायचं. कुणाचं करायचं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करायचं. त्यात प्राणी आले, वनस्पती आले, त्यामध्ये सूक्ष्मजीव आले, ह्यूमन बीइंग आले, सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आम्हाला क्लासिफिकेशन करायचं सिस्टमॅटिक पद्धतीने. का करायचं आम्हाला हे, तर बिकॉज इट इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशनशिप. किंवा दोन ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट स्पेसीजच्या, दोन लिव्हिंग स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम मध्ये इंटर रिलेशन काय आहे. इफ यू वांटेड टू नो दॅट इन्फॉर्मेशन, इफ यू वांटेड टू नो दी अंडरस्टँडिंग द रिलेशनशिप बिटवीन देम, यू शुड नीड टू बी सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिजे, तरच समजू शकतो आम्ही की दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय संबंध आहे. त्यानंतर बेटा पुढे त्यानंतर इंटर रिलेशनशिप. In order to understand the interrelation between the organism and maintain the harmony on the planet Earth, study of biodiversity is a must. बायोडायव्हर्सिटीची स्टडी का गरजेची आहे, तर आम्हाला काय करायचं, एक गोष्ट म्हणजे इंटर रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम कशी आहे ते समजून घ्यायला मदत करते. त्यानंतर मेंटेन द हार्मनी. हार्मची अर्थ होतो की एक संयोग म्हणू आपण ऑन दी प्लॅनेट अर्थ, पृथ्वी तलावर स्टडी ऑफ द बायोडायव्हर्सिटी अत्यंत गरजेची आहे. त्यानंतर बेटा पुढच्या मुद्द्याकडे जायचे. डॉक्टर SP आगरकर हे कोण आहेत, यांच्या संदर्भात चर्चा करायची आहे. हे एका शास्त्रज्ञ संदर्भात आपल्याला माहिती दिलेली. डॉक्टर SP आगरकर इज वन ऑफ द लीडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया. भारतातले ते वनस्पती शास्त्रज्ञ आहेत SP आगरकर. He was born in November 1884 in the मालवण. मालवण मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये. तर he explored the biodiversity of the western घाट.
त्यांनी एक्सप्लोर केलेली आहे बायोडायव्हर्सिटी वेस्टर्न घाटमध्ये कशी होती, कोणती होती. त्यानंतर नेक्स्ट, ही केम अक्रॉस द स्पेसीज ऑफ फ्रेश वॉटर जेलीफिश. फ्रेश वॉटर मध्ये जी जेलीफिश असते त्या जेलीफिशच्या संदर्भात त्यांचा अभ्यास होता. जेलीफिश वॉज अंटिल द ओनली नोन टू बी फाउंड इन आफ्रिका. आता तोपर्यंत जेलीफिश फक्त आफ्रिकेमध्ये सापडते. जेलीफिश वॉज अंटिल देन ओनली नोन टू बी फाउंड इन आफ्रिका. फक्त आफ्रिकेमध्येच सापडते असं माहिती होतं आणि त्यांनी ती शोधली इंडियामध्ये. These findings were published in the Scientific Journal Nature in 1912. 1912 मध्ये माय डिअर स्टुडंट ती जे फाइंडिंग्स याने शोध, तो जो शोध आहे तो पब्लिश झाला एका सायंटिफिक मासिकामध्ये ज्याचं नाव होतं जनरल नेचर. जर्नल नेचर 1912 मध्ये. डॉक्टर एनेंडेल, दी सुपरिटेंडेंट ऑफ द इंडियन म्युझियम इन कोलकाता. डॉक्टर एनेंडेल जे आहेत ते सुपरिटेंडेंट होते बेटा, सर्वोच्च अधिकारी होते इंडियन म्युझियम इन कोलकाता मध्ये. भारतीय जे संग्रहालय आहे कोलकात्यात त्यातले ते अधिकारी होते, सुपरिटेंडेंट होते. डॉक्टर एनेंडेल हेल्प्ड टू डॉक्टर आगरकर. मग ह्या डॉक्टर एनेंडेलने डॉक्टर आगरकर यांना मदत केलेली आहे इन हिज फर्दर एंडेवर. त्यांना पुढील प्रयत्नांमध्ये, पुढील जे प्रयत्न केले डॉक्टर आगरकर सरांनी, तर त्या आगरकर सरांना जे कोलकात्याचे सुपरिटेंडेंट होते डॉक्टर एनेंडेल यांनी मदत केली. कशासाठी मदत केली तर फर्दर एंडेवर म्हणजे पुढील जे काही प्रयत्न आहेत टू कलेक्ट, प्रिझर्व अँड कंडक्ट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द एनिमल अँड प्लांट स्पेसिमन. कशासाठी मदत केली तर मदत ह्याच्यासाठी केली की पुढील प्रयत्न जे केले पुन्हा आगरकरांनी कलेक्ट करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी, कंडक्ट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन साठी. सर ह्या तीन गोष्टी कुणाच्या केल्या आगरकर सरांनी तर ॲनिमलच्या आणि प्लांटच्या स्पेसिमनचं कलेक्शन केलं. नंबर 2 त्यांचं जतन, प्रिझर्वेशन केलं. नंबर 3 त्यांचं कंडक्ट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केले. तर याच्यासाठी डॉक्टर एनेंडेलची मदत कोणाला झालेली आहे डॉक्टर आगरकरांना. द इन्स्टिट्यूट ARI, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्याला आहे. हॅज बीन नेम्ड आफ्टर हिज नेम. म्हणूनच त्या डॉक्टरांच्या, आगरकर सरांच्या नावाने आज पुण्यामध्ये काय आहे बेटा तर एक ARI नावाची इन्स्टिट्यूट आहे, एक संस्था आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. पुढे आता एक की काय असतात, कीच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायला जायचं. की इज द टॅक्सॉनॉमिकल एड. सर आम्हाला टॅक्सॉनॉमिकल एड म्हणजे काय सांगा ना. एड म्हणजे साहित्य आणि बेटा टॅक्सॉनॉमिकल म्हणजे वर्गीकरणाचं साहित्य. हो आता कळलं सर. एक वर्गीकरणाची पद्धत किंवा एक साहित्य आहे युज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट आणि ॲनिमल. प्लांटचे आणि ॲनिमलचे जे काही वर्गीकरण करायचं त्यासाठी आवश्यक असणारं जे काही टॅक्सॉनॉमिकल एड आहे त्याचं नाव की आहे. की आणि एरवी आम्ही चावी म्हणतो. द की आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता ही जी की आहे ती की कशावर बेस आहे तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला मराठीमध्ये म्हणतो विभिन्न गुणधर्म. विभिन्न गुणधर्म. वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट एक्सेप्टेड. वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट एक्सेप्टेड अँड अदर रिजेक्टेड. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर विभिन्न गुणधर्माचा अभ्यास करत असताना एखादा कॅरेक्टर एक्सेप्ट करावं लागतं आणि जे दुसरे कॅरेक्टर आहेत त्यांना रिजेक्ट करावं लागतं. द स्टेटमेंट इन द की इज कॉल्ड एज अ लीड. आणि माय डिअर स्टुडंट जे स्टेटमेंट मिळतं, स्टेटमेंट याने विधान, स्टेटमेंट याने एक्सप्रेशन, स्टेटमेंट म्हणजे मांडणी. जी की मध्ये जी मांडणी होते त्या मांडणीला लीड असे म्हणतात. नॉर्मली की आर एनालिटिक इन नेचर. आणि हे जे की आहे ते एनालिटिकल आहे.
सर ॲनालिटिकल म्हणजे काय? तर ॲनालिटिक म्हणजे काय? स्पष्टीकरण देणे होय. स्पष्टीकरण देणे होय. तर नॉर्मली की आर ॲनालिटिक इन नेचर, ॲनालिटिक इन नेचर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपला दुसऱ्या म्हणजे पहिल्या क्रमांकाचा चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड हा कंप्लीट झालेला आहे. आपल्या अडचणी असतील तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून आपल्या संपूर्ण अडचणी ह्या क्लिअर होतील असं अपेक्षा करतो. नवीन चॅप्टरला आपण उद्या सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत गॉड ब्लेस यू ऑल. गुड बाय.